नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा आज आहे दिवस 50 आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। तसेच व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजत असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या सिरीजमधील प्रश्न क्रमांक 1026 आहे। या अगोदर पहा मित्रांनो, आपण 1025 प्रश्नांचा अभ्यास आणि सराव केलेला आहे। तर या ठिकाणी 1026वा प्रश्न आहे, भाटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। मित्रांनो या ठिकाणी पहा, भाटक म्हणजे काय? भाटक म्हणजे एखाद्या गोष्टीची किंमत किंवा मूल्य तर किंवा त्या गोष्टीवरचा आपला अधिकार, जो अधिकार वंश परंपरेने चालत आलेला आहे। आता मित्रांनो, पूर्वीच्या काही राजे रजवाडे असायचे, ते एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या सरदाराला वतन द्यायचे, म्हणजेच एखाद्या जमिनीवरचा अधिकार द्यायचे। म्हणजे या ठिकाणी भाटक म्हणजे अधिकार म्हणजेच वतन हा अर्थ अभिप्रेत आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी, भाटक म्हणजे वतन। पुढचा प्रश्न आहे 1027, उत्तर गोलार्धात वसंत संपात टिंबटिंब या दिवशी असतो। आता या ठिकाणी पहा मित्रांनो, वसंत संपात आणि शरद संपात असे दोन विषुव दिवस असतात। ठीक आहे, उत्तर गोलार्धामध्ये शरद संपात आणि वसंत संपात असे दोन विषुव दिन असतात, ज्या दिवशी सूर्य विषुववृत्तावर लंबरूप असतो। त्या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात। तर मित्रांनो असे दिवस कोणते आहेत? उत्तर गोलार्धामध्ये वसंत संपात असतो तो 21 मार्चला असतो, तर शरद संपात असतो तो 23 सप्टेंबरला असतो। म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलंय काय? उत्तर गोलार्धामध्ये वसंत विचारलंय, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, 21 मार्च। ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? विषुव दिन असं देखील म्हणतो। प्रश्न क्रमांक 1028, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा शेजारील मध्य प्रदेश राज्याला भिडलेल्या आहेत? आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती? 36। त्यापैकी 20 जिल्हे असे आहेत ज्यांच्या सीमा इतर राज्यांना भिडतात। तर त्यापैकी पहा 8 राज्यांच्या सीमा मध्य प्रदेश या राज्याला भिडलेल्या आहेत। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी। ही 8 जिल्हे कोणते कोणते आहेत? तर आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे पाहूया। नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया अशा एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश राज्याला भिडलेल्या आहेत। आता मित्रांनो पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम देखील विचारला जातो, लक्षात ठेवायचा किंवा पाठ ठेवायचा आहे। प्रश्न क्रमांक 1029, खालीलपैकी कोणाचा मृत्यू देशाच्या पंतप्रधानपदी नसताना घडला? आता मित्रांनो जवाहरलाल नेहरू मरण पावले त्यावेळी ते पंतप्रधान होते। लाल बहादूर शास्त्री यांना देखील ताश्कंद करारानंतर धक्का लागल्यामुळे मृत्यू झालेला होता। तसेच इंदिरा गांधी यांचा देखील पदावर असताना त्यांच्याच अंगरक्षकाकडून हल्ला होऊन मृत्यू झालेला होता। परंतु राजीव गांधी पहा, यांचा कार्यकाल 1984 ते 89 आणि मित्रांनो मृत्यू झाला 1991 साली आत्मघातकी हल्ल्यामध्ये। म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, वर 3 आहेत त्यांचा मृत्यू आहे तो पंतप्रधान पदावर असताना झाला, परंतु राजीव गांधी यांचा पंतप्रधान पदावर नसताना झाला। म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे। प्रश्न क्रमांक 1030, 5 आयज या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो? आता मित्रांनो 5 आयज अलायन्स नावाची एक संघटना आहे, याच्यामध्ये 5 देश आहेत, 5 डोळे आहेत। कोणते कोणते? अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा। मग या ठिकाणी कोणते कोणते आहेत? ए, बी, सी, डी म्हणजे पर्याय ए। फ्रान्स, जर्मनी नाहीत। कोणता आहे 5वा? कॅनडा। प्रश्न क्रमांक 1031, जागल्या हे टोपण नाव कोणाचे आहे? मित्रांनो जागल्या या टोपण नावानं दगडू मारुती पवार हे लेखन किंवा कवितेच्या रचना करायचे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, जागल्या विचारलं की दगडू मारुती पवार। प्रश्न क्रमांक 1032, स्ट्रेची आयोग कशा संबंधी होता? आता मित्रांनो स्ट्रेची आयोगाची नेमणूक कधी करण्यात आली होती? तर 1880ला करण्यात आली होती। कोणी केली होती? तर लॉर्ड लिटन यांनी केली होती। का केली होती? कारण 1878 ते 1979 या कालावधीमध्ये दुष्काळ पडलेला होता आणि यावर उपाययोजना सांगण्यासाठी लॉर्ड लिटन यांनी काय केलं? 1880 साली
स्ट्रेची आयोगाची स्थापना, स्ट्रेची कमिशनची स्थापना केलेली होती. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? दुष्काळ उपाययोजना पर्याय सी. कोणत्या वर्षी? 1880. कोणी केली? लॉर्ड लिटन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1033. काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली आहे? मित्रांनो या ठिकाणी पहा, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा याची रचना आहे संत शेख मोहम्मद यांची. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. तर मित्रांनो या ज्या रचना आहेत त्या जनाबाईंच्या रचनांवर आधारित आहेत किंवा यांचं स्पष्टीकरण आहे असं म्हणा. प्रश्न क्रमांक 1034. आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? मित्रांनो आहारामध्ये प्रथिने कमी असतील तर शरीराला प्रथिने मिळणार नाहीत किंवा पुरेसे प्रमाण नसेल, त्यावेळी मित्रांनो क्वॉशिओरकोर नावाचा रोग होऊ शकतो. क्वॉशिओरकोर म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. ठीक आहे. मधुमेह कधी होतो? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे. त्या ठिकाणी काय होते? रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होते, त्यामुळे मधुमेह नावाचा आजार होऊ शकतोय. प्रश्न क्रमांक 1035. हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ टिंबटिंब या शहरात आहे. मित्रांनो हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ आहे ते जर्मनीतील बर्लिन या शहरामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. याची स्थापना कोणी केली होती? याची स्थापना केली होती विल्यम वॉन हम्बोल्ट यांनी. कधी केली होती? 1810ला. लक्षात ठेवायचं 1810ला विल्यम वॉन हम्बोल्ट यांनी जर्मनीतील बर्लिन या ठिकाणी हम्बोल्ट विद्यापीठाची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 1036. नाईल नदी कोणत्या समुद्रास मिळते? मित्रांनो नाईल नदी आहे ती आफ्रिकेतील सर्वात मोठी आणि जगातील सर्वात लांब नदी आहे. आणि मित्रांनो ही पुढे जाऊन भूमध्य समुद्राला म्हणजेच मेडिटेरियन सीला मिळते. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय ए भूमध्य समुद्र. नाईल नदी आहे ती आफ्रिका खंडामध्ये वाहते आणि भूमध्य समुद्राला मिळते. प्रश्न क्रमांक 1037. सोलकुची हे रेशीम निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो सोलकुची हे रेशीम उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे ते आसाम या राज्यातील कामरूप जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी आसाम. जिल्हा विचारला तर कामरूप. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आसाममधील प्रसिद्ध मुगा आणि एरी नावाचे रेशीम मिळतं. ठीक आहे. मुगा आणि एरी. प्रश्न क्रमांक 1038. उकारांत स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्य रूप एकारांत होते व अनेक वचनात टिंबटिंब होते. या ठिकाणी पाहायचं मित्रांनो उकारांत स्त्रीलिंगी नामाचं सामान्य रूप आहे ते एकारांत होते. बरोबर आहे. समजा आपण ऊ म्हटलं किंवा जाऊ म्हटलं, काय म्हटलं? जाऊ म्हटलं तर काय होतं? जावे. जावे हे त्याचं सामान्य रूप म्हणजे एकारांत सामान्य रूप होतं. तर मित्रांनो जाऊचं अनेक वचन काय होतं? जावा. म्हणजे काय झालं? वाकारांत. आणि आपल्याला काय विचारलं? अनेक वचनामध्ये काय होते? वाकारांत होते. म्हणजे पर्याय बी. जाऊ जावा, ऊ उवा, पिसू पिसवा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1039. तिठा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला आहे ते पर्यायातून निवडा. मित्रांनो तिठा म्हणजे काय? ज्या ठिकाणी 3 रस्ते एकत्र येतात ते ठिकाण, याला काय म्हणणार आपण? तिठा म्हणणार. 4 आले तर त्याला काय म्हणतो आपण? चौक म्हणतो. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी. 3 रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण तिठा. प्रश्न क्रमांक 1040. देसाईगंज हे ठिकाण कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो देसाईगंज हे ठिकाण कुठे आहे? हे ठिकाण आहे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि मित्रांनो हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कागद निर्मितीसाठी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. प्रश्न क्रमांक 1041. महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे असलेला योग्य पर्याय निवडा. मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगा पहा दक्षिणेकडून उत्तरेकडे निवडायच्या आहेत. सर्वात दक्षिणेकडे महादेव डोंगर रांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, त्याच्यानंतर सातमाळा, त्याच्यानंतर खानदेशामध्ये गाळना डोंगर आणि त्याच्यानंतर सातपुडा पर्वतरांग. म्हणजे क्रम कसा असणार आहे? महादेव, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा डोंगर, गाळण्याचे डोंगर आणि सातपुडा. पर्याय सी. तर मित्रांनो या ठिकाणी नद्यांचा क्रम देखील विचारलेला असतो, त्यावेळी लक्षात ठेवायचा क्रम पहा डोंगरांगावरून लक्षात ठेवायचा आहे. सर्वात वर नर्मदा नदी, त्याच्यानंतर सातपुडा पर्वतरांग, त्याच्यानंतर
तापी नदी, त्याच्या खाली सातमाळा अजिंठा पर्वतरांग, त्याच्या खाली कोणती नदी आहे, त्याच्या खाली गोदावरी नदी, आणि गोदावरी नदीच्या खाली कोणता पर्वतरांग, हरिश्चंद्र बालाघाट, त्याच्या खाली भीमा नदी, भीमा नदीनंतर कोणती पर्वतरांग, महादेव पर्वतरांग, आणि त्याच्यानंतर कृष्णा नदी, असा क्रम असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1042, खालील व्यंजन गटातील घोष व्यंजनांचा गट ओळखा. आता मित्रांनो, घोष व्यंजन विचारलंय, घोष वर्ण विचारले तर कोणते असतात, तर वर्णमालेतील जर आपण 5-5चे गट केले तर प्रत्येक गटातील दुसरं आणि चौथं अक्षर घोष म्हणजे मृदू असतं. त्यासोबतच जे सर्व स्वर आहेत ते देखील काय असतात, मृदू असतात. मग या ठिकाणी आपल्याला विचारलंय व्यंजन, मग व्यंजन कोणते कोणते असणार आहेत, प्रत्येक गटातील दुसरं आणि चौथं अक्षर. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, ख कच्या गटातील दुसरं आणि घ कच्या गटातील चौथं. त्याचप्रकारे चच्या गटामध्ये छ दुसरं आणि झ चौथं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी मध्ये काय आहेत, घोष व्यंजन आहेत. आणि मित्रांनो, घोष वर्ण विचारले तर काय, सर्व मृदू व्यंजन अधिक सर्व स्वर. ठीक आहे. मृदू वर्ण विचारलं तर घोष व्यंजन आणि सर्व स्वर. फक्त व्यंजन विचारलं तर प्रत्येक गटातील दुसरं आणि चौथं अक्षर. प्रश्न क्रमांक 1043, संगती या शब्दाची योग्य संधी फोड कोणती. आता मित्रांनो, संगतीमध्ये काय होतं, तर सम अधिक गती काय होतं, सम अधिक गती संगती होतं. याच्यामध्ये काय होतं, म पुढे ग आल्यामुळे मचं रूपांतर अनुस्वारामध्ये होतं आणि तो अनुस्वार स वर जातो, त्यामुळे काय होतो, संगती. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1, सम अधिक गती बरोबर संगती. प्रश्न क्रमांक 1044, खालील पर्यायांतील अलंकारिक नसलेला शब्द निवडा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, बहिणाबाई म्हणजे कोण, प्रेमळ व्यक्ती किंवा विनोदी व्यक्ती. कंस मामा म्हणजे कोण, तर अत्याचारी मामा किंवा अत्याचारी व्यक्ती. नारद मुनी म्हणजे भांडण लावणारा. या ठिकाणी काय झाले, हे तिन्ही शब्द अलंकारिक झाले. परंतु अहिल्याबाई, या ठिकाणी अहिल्याबाई एक नाव आहे आणि एका शूर व्यक्तीचं शूर महिलेचं नाव आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, 1, 2 आणि 4 हे काय आहेत, अलंकारिक शब्द आहेत. परंतु अहिल्याबाई काय अलंकारिक नाही. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1045, टिंबटिंब या जिल्ह्याच्या नैऋत्येस चांदूरगडचे डोंगर आहेत. मित्रांनो, या ठिकाणी पहा, टिंबटिंब जिल्ह्याच्या नैऋत्येस विचारलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी पहा, चांदूरगडचे डोंगर आहेत ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि ते भंडारा या जिल्ह्याच्या नैऋत्येला आहेत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. चांदूरगडचे डोंगर आहेत ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत, परंतु आपल्याला काय विचारलंय, टिंबटिंब जिल्ह्याच्या नैऋत्येस. आता मित्रांनो, नैऋत्येस म्हणजे काय, तर या ठिकाणी भंडारा जिल्हा असेल तर त्याचे नैऋत्येस म्हणजे या दिशेला काय असणार आहेत, चांदूरगडचे डोंगर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्यासोबतच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.